रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडगावमधल्या मराठा समाज मंदिर पाडल्यानं इथल्या मराठा समाज बांधव आता आक्रमक झालेत। 2 अंगणवाड्या असताना मराठा समाज मंदिर पाडून पुन्हा तिसरी अंगणवाडी उभी करण्याचा घाट स्थानिक लोकप्रतिनिधी घातल्याचा आरोप वडगाव इथल्या ग्रामस्थांनी केलाय। आपल्याला न्याय मिळावा यासाठी इथल्या मराठा समाज बांधवांनी तालुका व जिल्हा स्तरावरती संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केलाय, पण प्रशासनाचं दुर्लक्षित आणि अन्यायकारक धोरण आता मारक ठरतंय असं इथले ग्रामस्थ महिलांनी सांगितलं। मराठा समाज मंदिर पाडून इथं अंगणवाडी तयार करण्यास कुठलीही परवानगी दिली नसल्याचं उपअभियंता पेण यांनी सांगितलं। तर अंगणवाडी इमारतीच्या कामाचं बिल अदा करण्यात येऊ नये असं पत्र पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी संबंधित प्रशासनाला दिले, पण त्यापूर्वी उपअभियंता यांनी काम न करण्याचं पत्र दिलं। त्यातच दुसरीकडे गटविकास अधिकाऱ्यांनी काम करण्यात यावं असं पत्र दिलेलं होतं। त्यामुळे वडगाव ग्रामस्थांनी मराठा समाज मंदिर वाचवण्यासाठी व्यापक स्वरूपाचा लढा पुकारलाय। रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी जोरदार मागणी मराठा बांधवांनी केली आहे। कैलास चंद्रकांत पवार, रायगड जिल्ह्यातील पेण तालुका वडगाव येथील ग्रामस्थ असून सदर आमच्या वडगावमधील आमची एक छोटीशी वस्ती आहे आणि त्या वस्तीचा एक समाज मंदिर कोणतीही पूर्वकल्पना देता, ग्रामस्थांना पूर्वकल्पना न देता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कोणतीही कल्पना देता डायरेक्ट तोडून टाकलेला आहे। आणि त्याविषयी वेळोवेळी आम्ही ग्रामस्थांनी शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्या पत्रव्यवहारावरती कोणतीही कारवाई न करता प्रत्येक वेळी त्यांनी आणि त्याच जागी नव्याने एक अंगणवाडी असताना नव्याने एक अंगणवाडी बांधण्याचं घाट चालू ठेवलेला आहे। तर सदर अंगणवाडीबाबत आम्ही प्रत्येक वेळी हे केलेलं आहे, पण अजिबात आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला आहे। आणि मराठा समाजाबाबत बोलायचं झालं तर मराठा समाजावरती प्रत्येक वेळी अन्याय होतच चाललेले आहेत। तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला मराठी आरक्षण तर मिळतच नाही आहे। आणि मुलात आता एक छोट्याशा गावामध्ये जर का आमचा समाज मंदिर तोडला जातोय तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व ग्रामस्थ पूर्ण पोराबालांशी आत्मदहनाचा इशारा देत आहोत। मी वैशाली सुनील सालवी, पेण तालुका वडगाव ग्रामस्थ वडगाव येथे मी ग्रामपंचायत सदस्य आहे। आमच्या इथे 2 अंगणवाडी असून एक समाज मंदिर तोडून तिसरी अंगणवाडी बांधण्याचा इथे सरपंचांचे पती यांनी घाट घातलेला आहे। आमच्या इथे एक आदिवासींना समाज मंदिर आहे, मुसलमान लोकांना समाज मंदिर आहे, पण आम्हाला मराठ्यांना समाज मंदिर नाही। आमच्या मराठी समाजांवर वारंवार अन्याय होत आहे। काय करतात ते खासदार, आम्हाला न्याय मिळून पाहिजे। माझे नाव तेजस्वी सतीश सालवी। इथे 2 अंगणवाड्या आहे, एक अंगणवाडी असताना दुसरी अंगणवाडीचा घाट घातलेला आहे याई। आणि आम्हाला मराठा समाजाला एक समाज मंदिर पाहिजेत, ते त्यांनी अजूनपर्यंत आम्ही किती मागण्या त्यांच्यासाठी केल्यात, पण त्यांनी एकही आम्हाला त्याच्यावर हे केलेलं नाही आहे। आम्हाला इथे समाज मंदिर पाहिजेतच। आणि हा कशासाठी घाट घातलेला आहे त्या लोकांनी, आम्हाला समाज मंदिराची गरज आहे, तो आम्हाला समाज मंदिर मिळालंच पाहिजे अशी। आणि किती लोकांकडे आम्ही धावलोय, पंचायत समितीमध्ये गेलोय, तलाठी ऑफिसला, परत पोलीस स्टेशनला गेलोय, कुठेही आम्हाला न्याय मिळाला नाही, अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही। आणि आता आम्हाला न्याय पाहिजेतच आणि समाज मंदिर हाही आम्हाला पाहिजेत, बांधून पाहिजेत तो पण। एक मराठा, आमच्या हक्काचं समाज मंदिर आम्हाला मिळालंच पाहिजे।